हाय गाइज, वेलकम टू माय चॅनल। तर आता आपण आहोत तपोवनमध्ये। नाशिकमधील रामकुटी तपोवन हे भगवान राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या वनवासाशी संबंधित एक पवित्र आणि ऐतिहासिक स्थान आहे। ज्यावेळी श्रीराम 14 वर्ष वनवासासाठी बाहेर पडले होते, त्यावेळी या ठिकाणी त्यांनी 1 वर्ष निवास केला होता। पंचवटी हे रामायण या हिंदू धर्मातील एक महाकाव्य कथा आहे, ज्याचा संबंध रामायणाशी आहे। हे ठिकाण हिंदू देवता राम, त्यांची पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांचे वनवासात अनेक वर्ष निवासस्थान होते। सर्वात महत्त्वाचे म्हणजे तपोवन हे ठिकाण आहे जिथे लक्ष्मण एकेकाळी राहत होते। हे मंदिर गोदावरी आणि कपिला नदीच्या संगमाजवळ आहे। या ठिकाणीच लक्ष्मणाने रावणाची बहीण शूर्पणखा इथे नाक कापले होते। तसेच या ठिकाणी गोदावरी नदी आणि कपिला नदीचा संगम होतो। आता आपण जाणार आहोत लक्ष्मण शेषनाग मंदिर पाहण्यासाठी। या ठिकाणी लक्ष्मणाने रावणाच्या बहिणीचे शूर्पणखाचे नाक कापले होते। या ठिकाणी लक्ष्मण तपश्चर्या करत बसायचे। त्या मंदिरात आपण आता आलो आहोत आणि इथे या मंदिरात आपल्याला लक्ष्मण शेषनाग अवतारामध्ये पाहायला मिळणार आहेत। हे मंदिर शेषनाग यासारख्या अवताराला समर्पित आहे। असे मानले जाते की लक्ष्मण येथे शेषावतार म्हणून पूजा करण्यासाठी येत होते। हे मंदिर लक्ष्मण आणि शेषनाग यांच्यासोबत संबंधित असल्याने हे एक अनोखे आणि विशेष ठिकाण आहे। तसेच या मंदिरात स्वयंभू मारुतीची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते। तुम्ही हे जर नाशिकला गेलात तर नक्की या ठिकाणी भेट द्या। तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।